आज इथे जमलेल्या सर्व बंधू भगिनींनो, बालकांनो आणि इतर सर्व जे कोणी मुलगाहून आलेले आहेत त्या सर्वांना सप्रेम जय भीम. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा या भूमीशी अत्यंत जवळचा संबंध होता. ज्यावेळी बाबासाहेब या ठिकाणी 1938 साली 12 आणि 13 फेब्रुवारी अखिल भारतीय अस्पृश्य कामगार परिषदेसाठी आले होते, तेव्हा ते माझे वडील आधार पवार यांच्याचकडे उतरले होते, कारण आम्ही 5 वर्षाचा होतो. त्यानंतर हिऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे बाबासाहेबांचा या ठिकाणी अनेक वेळा या ठिकाणी बाबासाहेबांचे पाऊल लागले. अशी ही पवित्र भूमी मनमाड भूमी आहे आणि या भूमीला प्रेरणा भूमी म्हणून तिचं रूपांतर व्हावं. जसं चैत्यभूमी, दीक्षाभूमी, तसंच ही सुद्धा प्रेरणाभूमी व्हावी म्हणून येथील मनमाडवासी सर्व आपले बौद्ध बंधू भगिनींची जी विनंती आहे चांगली आहे. तुम्हाला ह्या वास्तूसंबंधी काही माहिती नसेल पुष्कळ, तर ह्या वास्तूच्या बाजूला जी सगळी जागा आहे ती 12 एकर ही आर.आर. पवारांची जागा. बाबासाहेब ज्यावेळी लंडनवरून बॅरिस्टर होऊन आले त्यावेळी आर.आर. पवार माझे वडील मुंबई येथे परळ अधिकाराच्या ट्रेनिंगसाठी होते आणि बाबासाहेबांकडे रोज जात होते. आणि आपल्या समाजातील एक माणूस या ठिकाणी येऊन आपले या समाजाचा उद्धार करण्यासाठी झटत आहे हे त्याला समजावून ते रोज जात असत. बाबासाहेबांचा त्यांचा परिचय आपण जर पुस्तकं वाचित असाल तर योगीराज वाघमारे म्हणून यांनी एक पुस्तक लिहिलंय, आठवणीतील बाबासाहेब. योगीराज वाघमारे, योगीराज बागुल, त्यांनी शेवटच्या प्रकरणात लिहिलेलं आहे, नाता पलीकडे नाते. हे बघा, बाबासाहेबांच्या पत्नी पहिल्या हा लोकल वाढला 35 साली. नंतर बाबासाहेबांना ते आजारी पडायचे तेव्हा ज्या काही मंडळीने बाबासाहेबांना सांभाळलं त्या मंडळीपैकी दादासाहेब गायकवाड आणि माझे वडील हे बाबासाहेबांना सांभाळणारी माणसं आहेत. घटना लिहिण्याच्या अगोदर बाबासाहेब आजारी पडले आणि दिल्लीच्या डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही दिल्लीत राहू नका, हवा बदलण्यासाठी तुम्ही कुठेतरी जा. दादासाहेब गायकवाड आणि आर.आर. पवार दोघेही बाबासाहेबांकडे गेले दिल्लीला आणि त्यांना सांगितलं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे तुम्हाला हवा बदल करण्यासाठी, तेव्हा तुम्ही आमच्याकडे या. नाशिक येथे एक रेस्ट हाऊस त्यांनी 1 महिन्यासाठी घेतलं, बाबासाहेबांच्या ठिकाणी ठेवलं. आणि सांगायची गोष्ट म्हणजे 1 महिनाभर बाबासाहेबांना मनमाडच्या लोकांनी जीव घातले. मी त्यावेळेला 9वीत होतो. बाबासाहेबांना मासे फार आवडत. माझ्या भावाचे सासरे होते
ते निफाडमध्ये